आषाढी निमित्त विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर गिरीश भाऊ आपल्यासोबत आहेत। गिरीश भाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। खरं तर आज तुम्ही सुद्धा दर्शन घेताना दिसताय आणि सगळ्या भाविकांना आवाहन करताना दिसताय, काय मागणं केलं नेमकं? नाही, परमेश्वराकडे मागणी काय असेल की बाबा चांगला पाऊस पडतो। यावर्षी पाऊसही चांगला सुरू झालेला आहे, पेरण्या चांगल्या झाल्या आहे, दुबार पेरणीचं संकट कुठे नाही आहे आणि म्हणून वारकऱ्यांची संख्या यावेळेला नेहमीपेक्षा 20 ते 25% वाढलेली आहे। मोठ्या संख्येमध्ये वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि याचं कारण हेच आहे की पाऊस वरून राज्याने चांगली दमदार सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। अशीच परिस्थिती पुढे राहू दे, चांगला पाऊस पडू दे, चांगलं पिकू दे, हेच पांडुरंगाच्या चरणी आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सध्या हे जे द्वंद्व चाललेलं आहे रिझर्वेशनचं, आरक्षणाचं, ओबीसी, मराठा, तो प्रत्येक जण आता आंदोलन करतोय। समाजामध्ये तेढ निर्माण होत चाललेली आहे। पांडुरंगाला खरंच मी विनंती करेल की आम्ही शेवटी आमच्यामध्ये राष्ट्रीयत्व आहे, आम्ही सगळे हिंदुस्थानी आहोत, एका देशातले आहोत आणि त्यामुळे हे सगळे जे संकट आहे आमच्यावरचं हे दूर होऊ दे, सगळ्यांना परमेश्वरा सद्बुद्धी दे, सगळ्यांच्या वाट्याचं सगळ्यांना भेटू दे, पण समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ देऊ नको, एवढंच आमचं परमेश्वर चरणी मागणी। प्रशासनावरती ताण आलेला दिसतोय जास्त गर्दी असल्यामुळे। प्रशासनावर ताण आहे, पोलिसांवर ताण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ताण आहे। आता मी इथून घाटावर त्या ठिकाणी जातोय, सगळी व्यवस्था त्या ठिकाणी बघतोय, कुठे स्वच्छता नाही ना याची काळजी आम्ही घेतोय। पण आपणही बघितलं असेल की इतकी स्वच्छ, इतकी निर्मल वारी ही पहिल्यांदा या ठिकाणी होते। शासनाने कुठेही या ठिकाणी कमी ठेवलेलं नाही। मुख्यमंत्री महोदय सदा परवा या ठिकाणी स्वतः येऊन पाहणी करून गेले। माझं खातं ग्रामविकास खातं मागच्या वर्षी आम्ही 21 कोटी रुपये या ठिकाणी मदत केलेली होती किंवा सगळी व्यवस्थेसाठी दिलेले होते। यावेळेला आम्ही 52 कोटी रुपये म्हणजे 2.5 पट रक्कम आम्ही या ठिकाणी खर्च केली, या सगळ्या व्यवस्था केलेली आहे। टॉयलेट आम्ही 1.5 दुप्पट केले गेल्या वेळीपेक्षा, आम्ही टँकर दुप्पट केलेले आहेत, मॅनपॉवर दुप्पट केलेली आहे। सगळ्याच गोष्टी म्हणजे मेडिकलच्या व्यवस्थासुद्धा ज्या आहेत, औषधाच्या लागणाऱ्या, त्यासुद्धा आम्ही दुप्पट तिप्पट या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून कुठेही व्यवस्थेमध्ये आम्ही कमी पडलेलो नाही। ही वारी स्वच्छ कशी होईल, सुंदर कशी होईल, निर्मल कशी होईल आणि त्याबरोबर सुरक्षित कशी होईल, कुठेही घातपात होता कामा नये, कुठे स्टॅम्पेड होता कामा नये, लोटालाटी होता कामा नये एवढ्या गर्दीत। त्यासाठी आमचं सर्व प्रशासन, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन, महापालिका, नगरपालिका, हे सर्वजण या ठिकाणी दक्षता घेतात। दिवसभर आपण सुद्धा या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवून असणार आहे। गेल्या 3 दिवसापासून मी इथेच आहे। मी कालही 20 किलोमीटर पायी फिरलो, सगळ्या वाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी गेलो, दिंड्यांमध्ये, पालख्यांमध्ये मी त्या ठिकाणी जाऊन आलो, सगळ्यांना भेटी दिल्या। लोकांना कुठे गैरसोय होत नाही ना, राहण्याची व्यवस्था, आम्ही मोठे मोठे टेंट टाकलेले आहेत। 5-5 हजार लोक त्या टेंटमध्ये झोपताना आपण त्या ठिकाणी बघतात। सर्व व्यवस्था आम्ही पुरेपूर या ठिकाणी केलेली आहे। नक्कीच, तर आपण पाहिलं यावेळेस गर्दी सुद्धा वाढलेली आहे वारकऱ्यांची 20 ते 25%। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती मुख्यमंत्र्यांसोबतच गिरीश भाऊ सुद्धा लक्ष ठेवून राहणार आहे। सुरेश जाधव सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।